नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहरकर. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. विशेष म्हणजे आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण अधिक कडक केलं असून ते आज पाणी देखील घेणार नाहीत असा पवित्रा त्यांनी घेतलाय. तर दुसरीकडे याच आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये मराठा आरक्षण समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडते. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर न्यायमूर्ती शिंदे हे देखील उपस्थित असणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलंय आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील लाखो मराठी हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आता या आंदोलनाची धग हळूहळू वाढताना पाहायला मिळते, कारण गेल्या काही दिवसापासून आंदोलकांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील देखील आक्रमक झाले होते आणि आंदोलक देखील आक्रमक झाले. त्यामुळे त्यांनी मुंबई महापालिकेसमोर रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि आंदोलकांना आझाद मैदानामध्ये पाठवलं. मात्र आता मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये मराठा समाज बांधव दाखल होत आहेत. अजूनही काही मराठा समाज बांधव हे राज्यातून मुंबईकडे निघालेले आहेत आणि या आंदोलनाची धग आता पुन्हा वाढताना पाहायला मिळते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडते. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याशी नेमकी काय चर्चा करायची याचा एक अहवाल तयार करण्यात येणार आहे आणि तो मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सादर करण्यात येणार आहे. जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालं आहे तेव्हापासून अनेक आमदारांनी खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तर काल सुप्रिया सुळे हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेल्या होत्या आणि यावेळी अनेक मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जाब विचारला. आता मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं गाव असलेल्या आंतरवाली सराटीमध्ये देखील ओबीसी संघटनांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. विशेष म्हणजे या आमरण उपोषणाला पोलिसाची परवानगी नाही, तरी देखील आंतरवाली सराटी या ठिकाणी ओबीसी संघटनांचं आंदोलन सुरू झालं आहे. तर दुसरीकडे आता मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा काढला जातो, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार नेमकं काय प्रयत्न करत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या बैठकीनंतर एक समिती असेल किंवा सरकारचे काही लोक असतील हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी पोहोचू शकतात. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.